नमस्कार. मी सांडू कानडजे. आपण आज कृष्णाभाऊ भोंबे यांच्या शेतीत फक्त त्यांची व्हिजिट देण्यासाठी आलो. कृष्णाभाऊ एक उत्कृष्ट दर्जाचे शेतकरी आहेत. कृष्णाभाऊ आज अवेलेबल नाही आहे, ते काहीतरी कामात आहे. पण त्यांच्या ॲब्सेंटमध्ये मी इथं आलो आणि त्यांनी जी लागवड केली आंब्यांची, त्यांची पद्धत पाहून मी एकदम थक्क झालो. हे बघा, हा ब्लॉग मी आपल्यासाठी टाकत आहे. त्यांनी किती नियोजनबद्ध हा प्लॉट तयार केलेला आहे. 2 आंब्याच्यामध्ये किमान 5 ते 6 फूट अंतर त्यांनी टाकलं. त्यांनी या बागेमध्ये ड्रीप 2 साईडला टाकली. नंबर 1 ते 1.5 फूट इथं आणि 1 ते 1.5 फूट इथं. या ड्रीपचं नियोजन आमचे कृष्णाभाऊ फार एक उत्कृष्ट दर्जाचे शेतकरी आहेत. त्यांनी प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्याला सांगण्यासाठी किंवा दुसऱ्याची शेतीत इन्कम कसं वाढावं हे त्यांनी प्रत्येक माणसाला पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्या पटवण्याच्या मागं ते काही काहीला आवडलं आणि काही काहीला नाही आवडलं. त्यांनी हा माणूस एक अलग अलग टाईपच्या शेती करण्यात एक्सपर्ट म्हणता येईल किंवा मनापासून प्रयत्न करणारा माणूस आहे. मी करेक्ट त्यांच्या शेतामध्ये 7:10 आलो आणि त्यांची जी लागवड पाहून ही मला मनापासून आवडली. हा त्यांचा प्लॉट आहे 2 ते 2.5 एकराचा. आणि त्यांनीच मला या गोष्टीमध्ये प्रेरित केलं की साहेब तुम्ही सुद्धा आंबा लावा. आम्ही आमच्या शेतामध्ये आंबा लावला, पण या आंब्याच्या मागं, आमच्या आंबा लावण्याच्या मागं हा त्यांचाच हात. माझं अगोदर या आंबा लावण्याच्या अगोदर माझं शेवगाचं नियोजन होतं. आज ते शेवगाचं नियोजन असूनसुद्धा मला ते अव्हॉइड करावं लागलं, कारण की त्यांची ही कामाची पद्धत पाहून मी स्वतः त्यांच्यामध्ये झोकून घेतलं. हा ब्लॉग बनवण्याचा मकसद हा नाही. आम्ही हा प्लॉट लावण्यासाठी जवळपास 2 ते 3 महिन्यापासून धडपड करतो. त्याच्यात काय मिळतं काय नाही मिळत हा प्रश्न नाही, पण त्यांचा हा संकल्पना होती कमीत कमी लेबर, कमीत कमी आर्थिक या शेतीत टाकणारा वाटा हा त्यांनी हे मला समजून सांगितलं. आणि त्यांची प्रत्येक लागवड मी त्यांच्या प्रत्येक सरीनं घुमतो आहे. आतापर्यंत मी त्यांच्या या वावरामध्ये किंवा या शेतामध्ये त्यांचे झाडं किती सुकले हे पाहण्यासाठी आलो. कारण की माझ्या वावरामध्ये हे झाडं प्रत्येक तासाला 5 ते 6 हे झाडं सुकत होते. मला चिंता वाटली की यार आपण काय करणार याच्यामध्ये, की होऊ शकतं की आपल्या जमिनीमध्ये काही कमी आहे काय आहे. पण आमचे कृष्णाभाऊ एवढे एक्सपर्ट आहे, त्यांनी आंबा लावण्याच्या अगोदर मातीचं परीक्षण हे आरामशीर केलं. मातीच्या परीक्षणामुळे काय झालं, आपल्या जमिनीत काय कमी आहे काय नाही याचे आपल्याला समजून जातं. आम्ही माती परीक्षण केलं, त्यांनी तर पाण्याचंसुद्धा परीक्षण केलं. शेती करायला काही हरकत नाही. शेती हा एकदम उत्तम दर्जाचा व्यवसाय आहे. पैसा लागतो, पण दम आणि धीर धरावं लागतं. आपण शेतकरी मित्र, शेतकऱ्याच्या याच्यामध्ये नफा नुकसान हे चालत राहतं. आपल्यासारखा दानी माणूस कोणीही नाही. आपल्या शेतावर जर कोणी आलं तर आपण त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत करतो. आज तुम्ही कोणत्याही दुकानात जा, कोणत्याही याच्यात जा, तुमचा कितीही मित्र असो, जर तुम्ही सोन्याच्या दुकानात गेलं तर तुम्हाला कोणी सोनं देईल, पण शेतकऱ्याच्या शेतात गेल्यावर मूठभर का होईना शेंगा आपण खाणारच. मग एवढा दानी माणूस एवढं घाबरायचं काय? जे देईल ते देईल, जे भेटेल ते भेटेल, जे राहील ते राहील, जे उरलं सुरलं सगळ्यांचं. आपण शेती करताना हे कधीही ध्यानात ठेवायचं की बा आपण शेती पेरतो तर त्याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे. सगळ्यांचा कसा, चिमण्यांचा वाटा आहे, जनावरांचा वाटा आहे. धो सुटलं, तुरीचं त्रास खाल्लं
ढोर सुटलं, तुरीचं तास खाल्लं, तर त्याच्यात एवढं नाराज व्हायचं काम नाही. हो, त्यांचा शेर होता तिथं. हं, त्यांनी खाल्लं. कोणी आला, एक टमाटर उचललं, काही हरकत नाही. हा त्यांचा शेर होता. मग एवढा दिलदार माणूस हा फक्त शेतकरीच असू शकतो. पाटलाच्या शेतात आतापर्यंत मी प्रत्येक श्रेणीनं घुमतोय, ॲव्हरेज 5 झाडं हे थोडे सुकलेले वाटले. ते सुकण्याचं कारण काय आहे हे त्यांनाच माहीत. मी घाबरलो होतो की माझ्या शेतामध्ये हे झाडं सुकले तर का सुकले. कृपया आपण जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. म्हणून मी 7:10 पाटलाच्या शेतात येऊन पाहिलं. अरे नाही, आपण ठीक आहे, आपण कुठेतरी चुकत नाही याची जाणीव करण्यासाठी मी आमच्या मित्राच्या शेतात आलो. पाटील आमचे लय ॲडव्हान्स. त्यांनी ठिबकची नळी टाकली, एकदम प्युअर टाकली की नाही. हो, सगळं ड्रीप व्यवस्थिशीर. आमची आडमतडम शेती. त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही म्हणून जिथून काहीतरी भेटतं तिथं आरामशीर त्यांचं वॉच करायचं, त्यांच्या मागं राहायचं, त्यांची प्रेरणा घ्यायची आणि आपण पुढे चालत राहायचं. माणूस हा एक दुसऱ्याला पाहून शिकतो. नफा नुकसान ह्या गोष्टी चालत राहतील. आपण काही आणलं नाही, आपण काही संघ घेऊन जाणार नाही, याच्यापेक्षा जास्त काही नाही. पाटलाचा आमचा प्लॉट एकदम जबरदस्त लागलेला आहे आणि आपण त्यांच्या शेतीमध्ये घुमत आहो. प्रत्येक एरिया कव्हर आहे. पाटलांनी केलेली शेती किंवा त्यांची दूरदृष्टी फार मोठी आहे. आपण त्या कोपऱ्यावर जाऊ. त्या कोपऱ्यावर गेल्यानंतर आपल्याला समजेल पाटलांनी अक्षरशः 2.5 एकराला कुंपण केलेलं आहे, ते बी अगोदरच. त्यांचं हे म्हणणं होतं, साहेब कमीत कमी आपण ही शेती केली, आपला शेजारी आपल्यावर भांडणार नाही, आपली जमीन बळकू शकणार नाही, आपल्या जमिनीत तिकडे हात लागणार नाही, ही त्यांची दूरदृष्टी. अक्षरशः मी आता पलीकडच्या कोपऱ्यात चाललो. पाटलाच्या पलीकडच्या कोपऱ्यात चालल्याच्यानंतर आपल्याला समजून येईल त्यांनी अगोदरच काही वर्षापूर्वी आपलं पूर्ण शेत कुंपणांनी आच्छादित केलेलं. हे बघा, हे झाडं आहे ना, या झाडाच्या साईडला त्यांनी कुंपण टाकलेलं आहे. आज आपण पाटलाच्या शेतात पूर्ण कोपरा घुमत आहे. यासाठी नाही, त्यांचं कौतुकास्पद काम आहे. आम्ही कृष्णाभाऊंच्या या शेतामध्ये आल्यानंतर आम्हाला अक्षरशः एक गोष्ट त्यांची खरोखरच पटली. बघून घ्या, हे त्यांनी ऑलरेडी फॅन्सिंग केलेलं आहे. आता या फॅन्सिंगमुळे फायदा काय झाला की कोणी ते बी तिकडे जाऊ शकत नाही किंवा पलीकडचा शेतकरी इकडे जाऊ शकत नाही आणि त्यांचे संबंध हे चांगले झाले. आज कोणी एक दुसऱ्याला डोळे किंवा एक दुसऱ्याला काही गलत बोलण्याचा काही संदर्भ असणार नाही. बघा बरं, पाटलाचे नियोजन किती चांगलं. आमचे फिल्टर उलटे लागतात. त्यांनी प्रत्येक कोपऱ्यामध्ये, पलीकडच्या कोपऱ्यामध्ये आणि या कोपऱ्यामध्ये हे बघा, हे वॉल लावलेले यानं काय होतं, वॉलनं काय होतं, त्यांना प्रेशर जे पाईपलाईनचं हवा लीक होण्यासाठी किंवा त्याच्यासाठी पाणी व्यवस्थित ड्रिपनं जातं. हे बघा, हे पाटलाची फॅन्सिंग मी तुम्हाला जे सांगितलं होतं. आज आपल्या शेतामध्ये आपण असं जर नियोजन केलं तर आपण ऑलरेडी हे आपण सांगू शकतो, आपण कोणाला बोलू शकतो. हा साहेबांचा ब्लॉक, हा शेतीचा प्लॉट अक्षरशः पाटलांनी करेक्ट 2 ते 2.5 एकराची बाल आणि ही फुलवली. आडमतडम काम नाही साहेबाचं आडमतडम काम नाही. आमच्यासारख्या शेतकऱ्याचं काम आडमतडम. त्यांनी वॉलसुद्धा 2 टाकले आणि फिल्टरसुद्धा 2 टाकले. एक इथं आहे आणि एक त्या कोपऱ्यावर आहे. हे बाबर किती व्यवस्थिशीर काम आहे त्यांचं. आणि फिल्टरच्या साईडला ही जाळी पडलेली आहे. अक्षरशः प्रत्येक गोष्ट नियोजन. आंबा लावायच्या अगोदर सोयाबीन लावून टाकली. सोयाबीन लावली तर या सोयाबीनचं काय झालं, आंबा वर येतो, सोयाबीन निघून जाते. त्याच्यामध्ये पुन्हा साहेब आंतरपीक घेतील. साहेब वा, त्या आंतरपिकात त्यांनी 3 पिकं लावली. एक आंबा लावला, ही सोयाबीन लावली आणि ही तूर लावली. आता बघा, सोयाबीन सगळ्यात पहिलं येणारं पीक.
त्याच्यानंतरचं येणारं पीक तूर, आणि तूरचं अंतरसुद्धा 14 फुटाच्या आसपास आहे, 13 ते 14 फूट, 13.5 फुटाच्या आसपास. हे बघा, आता हे नियोजित शेतकरी आहे की नाही, थोडं थोडं का होईना 3 वर्षांना पाटलाचा आंबा येईल, 1.5 महिन्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये सोयाबीन येईल, त्याच्यानंतर ही तूर येईल. मग आहे की नाही आमचे. चला, बघितलं की नाही कृष्णाभाऊचा प्लॉट. आनंदाची गोष्ट आहे, कृष्णाभाऊच्या अर्ध्या प्लॉटमध्ये मी घुसलो. पहिला कोपरा पलीकडचा धरला, पलीकडच्या गेटपासून एक एक झाड चेक करत आलो. आतापर्यंत पाटलाचे जवळपास 1500 झाडाच्या आसपास फक्त मला 50 ते 47 ते 55च्या मध्ये झाडं आढळले. मी बोलतो त्यामुळे माझी काउंटिंग हुकली. धन्यवाद. पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम.